आता आय-टी सारख्या सेक्टरकडे सगळ्यांना जास्त त्याचं अट्रॅक्शन आहे. सगळ्यांनाच आय-टी इंजिनिअर व्हायचंय. तर मग गैरसमज काय आहेत त्या लोकांमध्ये? गैरसमज हे की त्यांना असं वाटतं की माझा जॉब कोणीतरी खाऊन टाकेल. म्हणजे एआय सारखी गोष्ट आहे. हं, माझा जॉब खाऊन टाकेल. दुसरा गैरसमज आहे की इंग्लिश येत नाही, माझं काय होणार नाही. हं, दुसरा गैरसमज. तिसरा गैरसमज माझं नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड आहे, माझं काय होईल का नाही. हं, हे सगळे प्रश्न हे आम्हाला रोज विचारतात लोकं. आय-टीचा एकच एकच क्रायटेरिया आहे, तुम्हाला ते स्किल असलं पाहिजे. तुम्हाला ते काम येतंय का? बरोबर. जर तुम्हाला ते काम येतं, तर आय-टी तुमच्यासाठी ओपन आहे. कारण आय-टीमध्ये बी-कॉम मी तर तुम्हाला सांगते सर, आय-टीमध्ये मेकॅनिकल आणि केमिकल बाकी बी-कॉमचेच भरलेत. ओके. जे जे मेन नॉन आय-टी आहे, वाले. ज्यांनी कॉम्प्युटर सायन्ससाठी लाखो रुपये डोनेशन भरलेत, ते राहिलेत मागे. हं, आणि ह्याचे बेस्ट एक्झाम्पल माझ्याकडे सुद्धा आहेत. आज माझ्याकडे काही कॉलेजचे टॉपवर आहेत, हं, की ज्यांच्याकडे मेडल्स, अवॉर्ड सगळं आहे. पण इंटरव्ह्यूमध्ये कसं बोलायचं, काय बोलायचं, त्या सिच्युएशनला कसं हँडल करायचं ह्याचंच नॉलेज नाहीये. हं. ॲट द एंड आपण म्हणतो ना सर, बोलणाऱ्याचंच विकलं जातं. बरोबर. तुमचा रिझ्यूमे पहिला बोलला पाहिजे आणि तुम्ही बोलला पाहिजेत. हं, त्याशिवाय तुम्हाला कोणी जॉब देणार नाही. हं. आज तुमच्यामध्ये भरभरून नॉलेज आहे आणि तुम्हाला ते कोडिंग थ्रू सांगताच येत नाही समोरच्याला, डिलिव्हरच करता येत नाही कारण तुम्ही 4 लोकांच्यात कधी बोललाच नाहीत. त्याचा काहीच उपयोग नाहीये.